गरमी यंदा जास्तच पडली आहे बा. पाणी पाणी जीव होते. जेवणाची काही इच्छा नाही होत. जेवणाची इच्छा नाही होत? ऐकावं तेवढं नवलच बाबा. काहून तो का झालो? 10 भाकऱ्या, गंजभर भात, गंजभर भाजी, आंब्याचा रस गंजभर, कुरड्या पापड्या ताटभर, लोणचं, दही मिरच्या, हे सर्व तुम्ही एकट्यानंच खाल्लं आहे. तरी म्हणता जीव पाणी पाणी होते. आता राहते कोणाकोणाची खुराक. हे फक्त यांचीच खुराक सांगितली. तुमची खुराक याच्यापेक्षा डबल आहे, या वयात पण. आता का आमचं खाना काढशील का तू? खाणं काढलं तरी काय फरक पडला आतापर्यंत? त्याच्यापेक्षा डबल खायला लागले तुम्ही. मॉम, ऊन किती तापून राहिली ना, खूप गरमी होत आहे. शरबत बनव ना मस्त थंड थंड. काहून तुझी बायको कुठे गेली? अरे ती आराम करत आहे, तिला खूप गरमी होते ना इकडे हॉलमध्ये आल्यावर, म्हणून ती मस्त कूलरमध्ये झोपली आहे, आराम करून राहिली. आम्हाला नाही होत का गरमी? ना हॉलमध्येही कूलर आहे, सांग तिले. का सांगायचं आहे? तिनंच मला सांगितलं का तुमच्या मॉमले थंड थंड शरबत बनवायला लावा. आताच मी एवढा सर्व स्वयंपाक बनवला गरमीमध्ये, आता मी काही शरबत वगैरे बनवत नाही. ठीक आहे, मला सांग, मी बनवतो. वाटलंच मला, मी नाही केलं तर मग तू जाऊन करशील. बायकोचा तसा ऑर्डरच असेल ना. तू आहे ना, कुठचा विषय कुठं नेते मॉम. जाऊ दे मॉम, मला एक गोष्ट सांगायची आहे. आमच्या बेडरूमसाठी एक एसी घेऊ का? एसी? बापरे. तुला माहित आहे का बिल किती येते तो? हो माहित आहे ना, म्हणूनच ना. का म्हणून नसतं? आता तुमची तेवढी कमाई आहे, तुम्ही भरू शकता ना. बाबाजीलाही पेन्शन खूप जास्त भेटते. आमची पेन्शन का आम्ही एसी न बीसी मध्ये उडू का? तर का नातवासाठी तुम्ही एवढंही नाही करू शकत? आमच्या वक्ती अशी गरमी राहत होती तर आम्ही बाहेर झोपत होतो. गरमी झाली का ओल्या चादरा करून अंगावर पांघरत होतो. तर आणून देऊ का आता ओली चादर ना बाहेर लावू तुमची खाट? मग म्हणान का मला माझ्या नातवानं बाहेर झोपवलं, एवढी थंडी वाजून राहिली, ओली चादर पांघरून दिली. खायला पाहिजे बे तुम्हाला एसी न बीसी? पहिले तर त्याला एसी म्हणते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी बायको खूप नाजूक आहे. एवढी नाजूक आहे तुझी बायको तर स्वतः घे एसी. आता माझ्या पॉकेट मनी मध्ये एसी घेणं परवडत नाही, म्हणून तर तुम्हाला घेऊन मागत आहे ना. काम धंदा कर. केव्हापर्यंत मायावर न बाबाजीवर अवलंबून राहशील तू? डॅड, मी जर कामधंदा केला तर तुमच्या प्रॉपर्टीचा सांभाळ कोण करन? अशा बेश्रमासोबत बोलून काही फायदा नाही. तर बोलताच काय तुम्ही? पिल्लू पिल्लू. पिल्लू पिल्लू? कोणाचं पिल्लू? कुत्र्याचं, मांजरीचं का पालीचं? कुठं आहे? का उंदराचं? अरे आजोबा, हा राहुल माझं पिल्लू. अं? ह्या राहुलने तू पिल्लू म्हणते? पिल्लू सारखाच आहे हा, क्यूट एकदम. आजोबा, ते सर्व जाऊ द्या. तुम्ही एसी घेण्यासाठी पैसे देताय म्हणते, मला राहुल पिल्लू सांगत होता. नाही बा, आपल्याकडे नाही पैसे. अरे आजोबा, मी एकत्र 3 एसी बुक केले आहे. त्याच्यामुळे काय होईल, आपल्या घरातच थंडीमय वातावरण राहील आणि काश्मीरला जाण्याची काही गरज नाही राहणार. एवढं सगळं एसी घेतल्यानं होऊन जाईल? बाबाजी, फालतूचे पैसे खर्च नको करा. ए टाकल्या, तू चुप बस. तू देऊन राहिला का पैसे? मी देऊन नाही राहिलो पैसे, पण कायले पाहिजे फालतूचा खर्च? असा कसा नाही देत खर्च? अर्ध बिल मी भरतो, अर्ध बिल तू भर. लहान सुनबाईने एवढा सगळ्यांचा चांगला विचार केला तर ते तुम्हाला पचणार नाही ना. बायकोचा बैल आहे पक्का बैल. आता तुम्हाला बैल म्हणण्याची का गरज आहे बाबाजीले? आता त्यांना पूर्ण परिस्थितीची जाणीव आहे म्हणून ते बोलले. का म्हटलं तुम्ही? काही नाही, बाबाजी एसी घेतो म्हणते ना, त्याबद्दल बोलत आहे. मी एकटा नाही घेऊन राहिलो, तू पण घेऊन राहिला. राहुल, राहुलचा रूमचा एसी पण आपण दोघं मिळूनच घेऊ. लहान सूनबाईने एवढी चांगली आयडिया सांगितली म्हणून त्याले आपल्याकडून एसी फ्री.